हाय हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं बघा, नवोदयच्या परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं असते. म्हणजे त्या ठिकाणी बघा आपल्याला एकूण प्रश्नांची संख्या किती असते, त्यानंतर आपल्याला त्या पूर्ण प्रश्नांना एकूण गुण किती असतात, प्रत्येक प्रश्नांसाठी गुण समान आहेत का, किंवा परीक्षेसाठी आपल्याला एकूण किती वेळ त्या ठिकाणी मिळतो, त्यानंतर परीक्षेच्या म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये बघा एकूण किती भाग असतात. अशाच पद्धतीचे अनेक प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर या व्हिडिओमध्ये बघा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहोचवत आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया. नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं असते तर या ठिकाणी बघा की परीक्षेचं स्वरूप म्हणजे काय. पहिली गोष्ट ते एक की या ठिकाणी जे पण प्रश्न विचारले जाणार आहेत ते आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काय एखादा प्रश्न आणि त्याच्यावर आधारित बघा आपल्याला काय देणार आहेत, 4 ऑप्शन देणार आहेत, म्हणजे एमसीक्यू टाइप असणार आहे. त्यानंतर बघा त्याच्यामधला एकच आन्सर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आणि तेच आपल्याला काय करायचंय, जी आपल्याला आन्सर शीट मिळणार आहे, ज्याला आपण ओएमआर शीट म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जे आन्सर बरोबर आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित गोल करायचंय. तर या ठिकाणी बघा पहिलं की सदरची परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित राहील. तर हे तुमचा डाऊट क्लिअर झाला. नेक्स्ट बघा, या परीक्षेसाठी एकच प्रश्नपत्रिका राहील व त्यामध्ये एकूण बघा त्या ठिकाणी 3 विभाग असणार आहेत. ज्यामध्ये बघा पहिला भाग तुमचा असणार आहे बघा की मानसिक क्षमता चाचणी, ज्याला आपण म्हणतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट किंवा बुद्धिमत्ता. दुसरा भाग असणार आहे बघा त्या ठिकाणी तुमचा गणित, आणि 3 नंबरला येणार आहे बघा तुमची भाषा चाचणी. म्हणजे एकूण किती विभाग असणार आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला 3 विभाग त्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळणार आहेत. त्यानंतर बघा की परीक्षेसाठी एकूण 2 तासाचा वेळ राहील, 11:30 ते 1:30. तर यामध्ये बघा जे विद्यार्थी नॉर्मल आहेत त्यांच्यासाठी एकूण 2 तासाचा वेळ असणार आहे, आणि जे विद्यार्थी बघा दिव्यांग आहेत तर त्यांच्यासाठी बघा एकूण अर्धा तास त्या ठिकाणी काय मिळणार आहे, शिल्लक वेळ त्यांना मिळणार आहे. नेक्स्ट बघा की पेपरला एकूण 2 तास वेळ असणार आहे. त्यानंतर बघा की प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची संख्या व गुण विभागणी बघा अशा पद्धतीने आपल्याला दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा की जो आपला पहिला भाग आहे मानसिक क्षमता चाचणी, तर यावर आधारित बघा त्या ठिकाणी आपल्याला एकूण 40 प्रश्न विचारल्या जातात. आणि बघा प्रत्येक प्रश्नासाठी बघा त्या ठिकाणी 1.25 गुण आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे जर आपण 40 गुणीला 1.25 केलं तर आपल्याला त्या ठिकाणी बघा 50 गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी बघा 1.25 गुण आपल्याला मिळणार आहेत, आणि प्रत्येक प्रश्नासाठी समान गुण आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर बघा की विभाग 2 मध्ये बघा अंकगणित चाचणी, गणित, त्यामध्ये बघा आपल्याला 20 प्रश्न विचारल्या जाणार आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा बघा प्रत्येक प्रश्नासाठी 1.25 गुण, म्हणजे त्या ठिकाणी टोटल प्रश्नांना गुण, त्या 20 प्रश्नांना गुण किती मिळणार आहेत आपल्याला, 25 गुण त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर बघा की भाषा चाचणीमध्ये बघा आपल्याला म्हणजे भाग आपला जो 3 आहे भाषा चाचणी, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघा 20 प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये बघा प्रत्येक प्रश्नासाठी बघा 1.25 गुण असतात. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला किती गुण मिळणार आहेत, 25 गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे एकूण प्रश्न आपल्याला किती विचारले जाणार आहेत तर त्या ठिकाणी एकूण प्रश्नांची संख्या 80 असणार आहे. ज्यामध्ये बघा पहिला भाग म्हणजे आपला कोणता, बुद्धिमत्ता भाग, ज्यामध्ये बघा आपल्याला एकूण 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर भाग 2 गणित मध्ये आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी 20 प्रश्न त्या ठिकाणी विचारल्या जाणार आहेत. आणि पार्ट 3 म्हणजे विभाग 3 मध्ये भाषा चाचणीमध्ये आपल्याला एकूण त्या ठिकाणी बघा 20 प्रश्न आपल्याला काय करणार आहेत, बघायला मिळणार आहेत. आणि अशी एकूण प्रश्नांची संख्या बघितली तर त्या ठिकाणी किती होते, 80 प्रश्न आपल्याला 2 तासामध्ये सॉल्व्ह करायचे. म्हणजे बघा 120 मिनिट मध्ये आपल्याला काय करायचे, तर 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जर ऍव्हरेजली बघितलं तर त्या ठिकाणी बघा प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला जास्तीत जास्त किती वेळ आपण देऊ शकतो, तर ते देऊ शकतो बघा 1.5 मिनिट. एवढा वेळ आपण काय करायला पाहिजे, प्रत्येक क्वेश्चनला एवढाच हार्डली हार्ड जास्तीत जास्त आपण द्यायला पाहिजेत, ज्याच्यामुळे बघा की आपला पेपर 2 तासामध्ये व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने काय होऊ शकतो, कंप्लीट होऊ शकतो. नेक्स्ट बघा एकूण गुण त्या ठिकाणी बघा सर्व जर गुण बघितले, जर पहिला भाग बघितला आपला बुद्धिमत्तेचा तर 50
गुण त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर दुसरा भाग गणित मधला बघा, त्या ठिकाणी आपल्याला 25 गुण मिळू शकतात. आणि भाग तिसरा जो बुद्धिमत्ता आहे, या ठिकाणी आपल्याला एकूण किती गुण मिळू शकतात? 25. म्हणजे या गुणांची जर बेरीज केली तर सर्व गुण आपल्याला त्या ठिकाणी किती मिळणार आहेत? 100 गुणांचा आपला हा काय असणार आहे? पेपर असणार आहे. त्यानंतर बघा की उत्तर नोंदवण्याची पद्धत कशी असली पाहिजे. तर यामध्ये बघा सदर परीक्षा ही OMR पद्धतीनुसार घेण्यात येते. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळणार आहे? OMR शीट मिळणार आहे, ज्याच्यामध्ये बघा एकूण 80 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे? सॉल्व्ह करायचे. म्हणजे प्रश्न आणि त्याच्या समोर बघा अशा पद्धतीनं 4 ऑप्शन आपल्याला दिलेले असणार आहेत, ABCD किंवा 1 2 3 4 अशा पद्धतीनं. मग ज्या ठिकाणी बघा आपलं जर आन्सर त्या ठिकाणी बघा फर्स्ट बरोबर आला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं? व्यवस्थित असं गोल करायचंय. बरं, या पेपरमध्ये आपल्याला काय करायचंय? एक तर ब्ल्यू पेन म्हणजे निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर त्या ठिकाणी बघा शीस पेन्सिलचा वापर करता येणार नाही. तर अशा पद्धतीने या गोष्टी काय करायच्या आहेत? लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा एकदा का आपण उत्तर नोंदवलं म्हणजे या ठिकाणी बघा त्या क्वेश्चन मधील बघा त्याच्या समोर जे पर्याय आहेत जर आपण एकदा रंगवला तर त्यामध्ये आपण कोणतीच खाडखोड किंवा त्या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. जर अशा पद्धतीने आपण हे केलं आणि हे सुद्धा असं करेक्ट केलं तर या ठिकाणी आपल्याला त्या प्रश्नांना गुण मिळणार नाहीत. म्हणजे जर तुम्हाला उत्तर नोंदवायचं असेल तर पहिलेच विचार करा, आन्सर कन्फर्म करा, त्यानंतरच त्या ठिकाणी काय करायचंय? तुम्हाला तुमचं उत्तर त्या ठिकाणी काय करायचंय? गोल करायचंय, त्याला रंगवायचं आहे काळ्या बॉल पेननं किंवा निळ्या बॉल पेननं. त्यानंतर बघा अर्धवट रंगवलेला, उत्तर गिरवलेला, दुरुस्त केलेला अथवा खडाखोड केलेला गोल ग्राह्य धरला जाणार नाही. जर तुम्ही अशा पद्धतीनं केलं तर त्या ठिकाणी ते आन्सर ग्राह्य धरल्या जाणार नाही. नेक्स्ट बघा की काय दिलेले बघा, दर 30 मिनिटाला घंटा होईल. प्रत्येक 30 मिनिटाला त्या ठिकाणी बघा किती त्या ठिकाणी काय होईल? घंटा होईल. म्हणजे त्या ठिकाणी बघा 2 तासामध्ये एकूण 4 घंटे आपल्याला काय होणार आहेत? बघायला मिळणार आहेत. नेक्स्ट बघा सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तर या ठिकाणी बघा प्रत्येक प्रश्न हा कंपल्सरी आहे. ऑप्शनल मध्ये आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारल्या जात नाही. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नांकरता समान गुण असतील. 80 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी बघा 1.25 म्हणजे त्या ठिकाणी समान गुण आपल्याला बघायला मिळणार आहेत. नेक्स्ट बघा कोणत्याही प्रकारचे ऋणात्मक गुण नसतील. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. म्हणजे तुमचा जर एखादा क्वेश्चन चुकला तर तुमच्या जे आन्सर बरोबर आलेले त्या मार्कामधून तुमचा कोणताही गुण त्या ठिकाणी कमी केला जाणार नाही. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे बघा की उत्तर नोंदवली पाहिजेत, वेळेचंही भान ठेवलं पाहिजेत, सगळ्या गोष्टींना एकत्रित करून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? त्याचं नियोजन केलं पाहिजे. यानंतर बघा की भाग 1 जो बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला एवढ्या टॉपिकवर आपल्याला काय विचारला जाऊ शकतो? प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा त्या ठिकाणी मारू शकता. तर एवढ्या भाग 1 बघा मानसिक क्षमता चाचणी, तर एवढ्या टॉपिकवर आधारित त्या ठिकाणी काय विचारल्या जाऊ शकतात? प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर बघा भाग आपला 2 येतो, जसा की त्या भाग मध्ये बघा आपल्याला गणितशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये बघा एवढ्या टॉपिकवर आपल्याला काय विचारल्या जाऊ शकतात? क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात. परत या ठिकाणी बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सिलेबसचा अंदाज येऊन जाईल. त्यानंतर बघा की भाग 3 जो असणार आहे बघा तुमचा भाषा चाचणी, तर यामध्ये बघा कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात? तर यामध्ये बघा शब्दांच्या जातीवर आधारित त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारू शकतात. जसं नाम, सर्वनाम, विशेषण, त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर वाक्यप्रचार किंवा म्हणी, अशा पद्धतीचे प्रश्न बघा आपल्याला भाग 3 भाषा चाचणीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर या व्हिडिओला बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.